होममेकर महादेवीज लाईफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही जात आहोत पुण्याहून बेळगावला आणि मध्ये एका ठिकाणी थांबणार पण आहोत। तर पुढे कंटिन्यू व्लॉग बघा आणि खूपच मजा येणार आहे। तर आता आम्ही एका ठिकाणी पिकअप करायला थांबलो होतो। मिस्टरांचे मित्र आणि त्यांची फॅमिली होती। तर आम्ही त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली असे चाललो आहोत आणि ते बोगदा आहे कात्रजचा। तर 2-3-4 किलोमीटर असेल हा आणि अंधारातून एकदम उजेडात गेल्यावर मस्त वाटतं। तर आता आम्ही सकाळी 6:30ला घरातून बाहेर पडलो होतो। तर आता हायवेला आम्ही लागत आहोत आणि घाट वगैरे आहे आजूबाजूला। तर ते एका ठिकाणी गाडी चालवत आहेत, म्हणजे खूप रश झालं होतं। पुण्यातून बाहेर पडल्या रश होतं। तर इथे एक ॲक्सिडेंट झाला होता पण कोणाला काही झालं नाही नशीब। तर बाळ झोपलेलं आहे, थोडंफार झोपेत आहे अर्धवट। आणि नंतर आम्ही नाश्त्यासाठी मग एका ठिकाणी थांबलो। तर नाश्ता झाल्यानंतर आम्ही तिथून स्ट्रॉबेरी घेतली विकत आणि नंतर मग निघालो पुढे। तर ही जे नाश्त्यासाठी थांबलो होतो ते हॉटेल खूप क्लीन होतं। कुठं आलो आपण? आता आम्ही ब्रेकफास्ट करून निघालो। तर बाळाला स्ट्रॉबेरी खूप आवडतात आणि त्याने स्ट्रॉबेरी खाल्ली आणि मला पण खाडवली। तर आम्ही कोल्हापूरमध्ये एका यांच्या मित्राच्या घरी थांबलो होतो, त्यांच्या इथे पण जत्रा होती। तर त्यांच्या घरी जेवण वगैरे केली आम्ही आणि नंतर तिथून निघालो। काय येणार आहे म्हटलं लक्षात असू दे। चलो बाय करा, फक्त सांभाळला पाहिजे। होय सांभाळा। ह्या प्रवासात एक छान गोष्ट घडली, ती म्हणजे मला 2 अशा छान मैत्रिणी मिळाल्या आणि तर मिस्टरांच्या मित्रांच्या बायका म्हणजे माझ्या मैत्रिणी झाल्या आणि कळालंच नाही की आपण पहिले वेळेस भेटलो आहोत। तर मी आता माझ्या माहेरी आले आणि मम्मी मावशी वगैरे सगळे वाट बघत होते। तर इथे बघू शकता तुम्ही, ते खूप म्हणजे खूप 2 तास झाले बाहेरच बसून होते मम्मी आणि मावशी। आजी वाळवायला नाही तो घे, पहिले बाळाला घे, नंतर आणतो सामान सगळं। टाटा होय टाटा। घाल तिला, मी हातपाय धुतो। मस्ती बघा, माझ्याकडे ये ना बघ, मी घालतो की। बाळाला घेऊन तसंच येऊन मी जरा लांबनं आलाय। ऐकलीस? तर ह्या आज्यांचं प्रेम काय संपत नाही। तर आम्ही दूरून प्रवास करून आलो म्हणून मग आमची नजर काढली बाळाची। चला सोडून जातो तुला आता। मामा नाही आहे, येते आता मामा। मामा सोडून गेलीस की? सोडून गेली। चलो बाय। नको कशाला तिकडे जाऊन इकडे तो घाबरत नाही आणि आवाज करतो। चला तर तिथे आम्ही चहा पाणी घेतलं माझ्या घरी आणि तिथून मग मम्मीने थोडंफार सामान दिलं। तर ती घेऊन आम्ही निघालो आणि मम्मीला पण थोडं सामान द्यायचं होतं, ती पण दिलं मावशीला आणि मम्मीला। तर नंतर आम्ही ते अंधार होतं खूप, माझ्या सासरी आले। तर ही माझं आहे सासर, तुम्ही आधीच्या व्लॉग्समध्ये बघितलं असेल, गेल्या 2 वर्षाच्या पाठीमागच्या व्लॉगमध्ये। तर इथे आल्यानंतर परत मग माझ्या सासूबाईंनी म्हणजे बाळाच्या आजीनी परत एकदा नजर काढली। तर आज्यांचं प्रेम काही संपत नाही। आणि तर आल्या मी घरी बसवलं बाळाला, माझे मिस्टर गेले त्यांच्या मित्राला सोडायला घरी। तर तोपर्यंत म्हणजे बाळ आजीबरोबर खेळायला लागला। ते ना सोडायला शंभो शंभो कुरांड्यानी शंभू आत्ता नुकताच उतारलात बघ। आयाला
आधी रे बाळा तर हे वरण आणि भात आहे. तर मावशीने बाळासाठी बनवलं होतं मवस आणि उत्तापा माझ्यासाठी बनवला होता. तर वेळ नव्हता म्हणून आम्ही डब्यातूनच घेऊन आलो. आणि स्ट्रॉबेरी आहे, केळी आहेत बाळाची. तर एक बॉक्स स्ट्रॉबेरीचं तिकडे तिला एक बॉक्स इकडे घेऊन आलो आणि एक बॉक्स आम्ही खाल्ला कारमध्येच. तर आता हे सगळं आणलेलं सामान घेऊन आलेलं पुण्याहून आहे आणि थोडं तर मम्मीनं दिलेलं आहे. तर तूप वगैरे मम्मीनं दिलं इथूनच, तिकडून कशाला आणायचं म्हणून. आणि भावानी माझ्या म्हणजे बाळाच्या मामांनी कुंद्याचे 2 बॉक्स दिले. तर आजचा व्लॉग इथेच संपतो. परत भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.